सत्ताधारी बळाचा वापर करत यादीमध्ये घोळ करतायत बिएलओंच्या कामावरून आता रोहित पवारांनी गंभीर आरोप केला। रोहित पवारांनी आपल्या पक्षामध्ये काय सुरू आहे ते बघावं। भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी आता पलटवार केला। जे सॉफ्टवेअर भाजपने दिलेलं आहे त्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून आणि काही प्रमाणात बीएलओवर प्रेशर आणून ते जे काही यादीमध्ये अफरातफर करत आहेत, हेही मुद्दे जे आमच्यापर्यंत आलेले आहेत लोकांकडनं, कार्यकर्त्यांकडनं, या सगळ्या मुद्द्यांवर आमची त्या ठिकाणी चर्चा होईल आणि ती चर्चा झाल्यानंतर आपल्या सर्वांसमोर आम्ही एका प्रेझेंटेशनच्या माध्यमातून एक तर चर्चा काय झाली हे तुम्हाला आम्ही सांगू आणि त्याच्याच बरोबर आमचा आक्षेप कशा कशावर आणि का आहे हे सुद्धा तिथं संध्याकाळी 4 वाजता आपल्या सर्वांना आम्ही सांगू। आपल्याला आपल्या पक्षातले कार्यकर्ते मिळत नाहीत, कार्यकर्त्यांचा आपल्यावर विश्वास नाही आणि तुम्ही निवडणूक आयोगावर शंका घेताय, ईएम वर शंका घेणार आणि मग SIR नीट झालं नाही अशा पद्धतीची बोंबाबोंब करणार। रोहित पवार फक्त 17% कार्यकर्ते तुम्हाला मिळाले, तुमच्या पक्षाची ही अवस्था झालीये। बाकी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची अवस्थाही बरी नाही, उभाटा गटाची अवस्था बरी नाही। रोहित पवार आधी आपल्या पक्षात काय चाललंय त्याचं आत्मचिंतन करा आणि मग भारतीय जनता पार्टी आणि इतरांवर टीका करा।